मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेनं संघटनात्मक बांधणीसह मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमावर देखील लक्ष केंद्रित केलं आहे. पालकमंत्री संजय राठोड यांनी याबाबत विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी आणि शिवसैनिकांचं प्रशिक्षण घेतलं. कोल्हापूर आणि सांगलीतल्या ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार वरुड यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं. शासकीय कामांची सुमारे 900 कोटींची थकीत बिलं तातडीनं अदा करावी या मागणीसाठी ठेकेदारांनी आंदोलन केलं. इराणसोबत शस्त्रसंधी झाल्याच्या नंतर इस्रायल लेबनॉनवरील हल्ले तीव्र केले. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 200हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 1000हून अधिक लोक जखमी झाले. दरम्यान प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि इस्रायल यांच्यातील शाब्दिक चकमक तीव्र झाली. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलविषयी एक मोठं वक्तव्य केलं, ज्यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अखिल गिरी यांनी रामराज्याबाबत एक मोठं विधान केलं. बंगालमध्ये रामराज्याची गरज नाही, त्यानं लोकांचं पोट भरत नाही, असं अखिल गिरी यांनी म्हटलं. बंगालच्या राजकारणात एक मोठं वादळ निर्माण झालंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका स्टिंग ऑपरेशनचा हवाला देत तृणमूल काँग्रेसनं आम जनता उन्नयन पार्टीचे हुमायून कबीर यांच्यावर भाजपकडनं कोट्यवधी रुपये घेतल्याचा आणि मुस्लिम मतं वळवल्याचा आरोप केला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी राजीनामा दिला. न्यायाधीश वर्मा यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला आहे. न्यायमूर्ती वर्मा एका रोख रकमेच्या घोटाळ्यात अडकलेत. रोख रकमेच्या घोटाळ्यानंतर त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयात परत पाठवण्यात आलं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका नव्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. नितीश कुमार यांनी राज्यसभा खासदार म्हणून पदाची शपथ घेतली. राज्यसभा खासदार झाल्यानंतर नितीश कुमार आता पाटण्याला परतणार असून ते बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर करणार आहेत.